अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि पंचांनी देखील जाणलंय की हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय. सुंदर गोलंदाजी राहिली. पहिली सुरुवात जर आपण पाहिली परी 11 चेरवली टीमची, गौरवचं हे षटक फेकत असताना बसवंत भालेकर यांना देखील या संघाला प्रमोट करण्यात आलं. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. कारण क्रिकेट म्हटलं आणि हा सुरमाल मैदानावरती एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज ही इंडी कमिटीचा निर्णय, अतिशय चांगला निर्णय घेण्यात आलाय. नवीन खेळाडूंना संधी मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातील परंतु चेंडू थांबेल का, परंतु चेंडू जाईल सीमा पार, चौकार. नक्कीच आज मेगा संडे आणि कारल्याचं डोंगर आज संपूर्ण भाविकाने भरले. धावसंख्या धावफलकावधी 4. पहिले षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू डॉट फेकला गेला, त्यानंतरचा हा चौकार. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे ग्रामस्थ मंडळ चषक 2025-26 हे दुसरं पर्व तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. वेगवान चेंडू, बॅटच्या आतल्या भागाला चेंडू स्पर्श होईल. सुंदर गोलंदाजी, तेवढंच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजामध्ये पहिल्या चेंडूवरती मिळाला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. 3 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावधी पाहायला मिळाल्यात. खाणाव संघ मैदानामध्ये खेळतोय. सहानाव संघ म्हटला की नक्कीच आपण पाहतोय आमचे मित्र दिनेश पाटील खाणाव, त्यानंतर सचिन मुंडे हे देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा आल्यात, स्पर्धेला देखील शुभेच्छा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर कामगिरी राहिली दोन्ही खेळाडूंची. एकूण जर आपण पाहिलं तर षटक फेकत असताना खोलवर टप्प्याचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. एक चिकी सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट, डायरेक्ट हिट. परंतु पंच सांगतात की सुखरूप क्रीजमध्ये पोहोचलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 6. पहिलं षटक मार्गस्थ. धावसंख्या जर आपण पाहिली, एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 6. P1चं षटक आणि त्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. गोलंदाजी मार्कवरती गौरव पाटील हे षटक फेकत असताना नक्कीच दिनेश बंधू ब्लॅक कलर उन्हामध्ये तापतोय, परंतु थंडीचा महिना आहे त्यामुळे लवकर शरीरामध्ये गरमी व्हावी म्हणून ब्लॅक कलर घेतलाय. सुंदर फटका, कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल वेगानं सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती अंतिम चेंडूची फेकी करेल. 10 धावा धावफलकावरती. सुंदर सुरुवात राहिली दोन्ही टीमच्या दृष्टीनं. क्रिकेटचा ब्रह्माचा कट केला थर्डमॅनला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर.
मयूर पाटील गोलंदाजी मार्कवरती. चला स्पीड अप करायचे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत, याकडे लक्ष असू द्या चिरवली संघ. पहिल्या चेंडू फेकणारी सज्ज असेल. गुडघा टेकून चेंडू मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशामध्ये. फलंदाज होईल बाद. लेग बिफोर. दोन पंच या ठिकाणी विचार विनिमय करतील आणि त्यानंतर सांगितलं की हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय आणि डिसिजन त्या ठिकाणी फेरबदल करण्यात आला. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच. बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. सुंदर क्वालिटी विथ क्लिअरिटी तुम्ही पाहताय. हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. एकंदरीत आपण लाईव्ह मध्ये पाहिलंय. एक चांगला सामना देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कशा प्रकारे रणनीती असेल दोन्ही टीमची याकडे मध्ये सर्वांच्या नजरा असतील. हे षटक हाताळत असताना मयूर पाटीलचे दमदार षटक राहिले. पहिल्या चेंडू अतिशय वेगवान फेकला गेलाय. हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण थोडासा स्कीड झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अर्जुनचा फेकी खराब, पण दोन फलंदाजामध्ये तालमेल राहिले नाही. एक धाव मिळेल. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. दिनेश पाटील सर, एकंदरीत जर पाहिलं 60,000ची स्पर्धा आणि मालिका वीरासाठी 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन. 48 संघाने या स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात आलं. पहिल्या दिवसामध्ये काय दमदार खेळ राहिला. विठ्ठल पाटील सर यांचा यंगस्टर वाजे संघ, त्यानंतर स्वर्गीय श्रीधर 11 शिवनसे टीम. स्विच हिट यशस्वी ठरलाय. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय शिवभक्त समालोचक म्हणून ज्यांची आम्ही ओळख देतोय, दिनेश बंधू सर. अनेक गडकिल्ले आणि 6 जूनला नेहमीच रायगडावरती स्वराज्याभिषेकाच्या दिवशी नेहमीच ज्यांची उपस्थित राहते. खराब एसटी रक्षण. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आज देखील नाव आदराने का घेतलं जाते, कारण असं म्हटलं जाते मरावे परी कीर्ती रूपे उरावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 बगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यावेळी मात्र कधी कोणाच्या मध्ये जात पात आली नाही. शेतकऱ्याच्या देटालाही हात न जाऊ देणारा राजा जनतेचा राजा झाला आणि ज्यावेळी सिंहासनावरती बसला छत्रपती शिवाजी राजा, त्यावेळी कोणत्याही महिलेवरती अत्याचार झाला नाही. गोलंदाज मयूरचे षटक. वेगवान फटका फ्लाय झाला हवेमध्ये. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय आणि पहिलं यश मिळतंय परी 11 चेरिवली टीमला. धन्यवाद डीजे. तर आता जर पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांचं सुंदर गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून दिनेश बंधू धर्मासाठी लढणारे राजे जर आपण पाहिले छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील, परंतु नुकताच ती 4 वर्षात चिमुकलीवरती जो अत्याचार झाला ते पाहिल्यानंतर असं वाटतंय की हा राजकारणापेक्षा राजेशाही चांगली होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलाचे दोन्ही हात कलम केले होते. त्यानंतर जर आपण पाहिला एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नव्हती, परंतु आज जर आपण पाहिला प्रत्येक तासाला प्रत्येक मिनिटाला आपल्या संपूर्ण देशामध्ये कुठे ना कुठे स्त्रीवरती मुलींवरती अत्याचार होताना आपण घटना पाहतोय. आडव्या बॅटने सुरेख फटका. अगदी बॉडीला डाऊन केलंय आणि चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी.
24 धाबा धावफलकावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धाबा धावफलक लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 आणि या षटकामध्ये आल्या 10. टाइम अलर्ट आहे, याकडे लक्ष असू द्या. जे तुम्ही 2 चेंडू घेऊन मैदानामध्ये जातात त्याच चेंडूशी तुम्हाला खेळायचंय, याकडे लक्ष असू द्या फलंदाजी करणारा संघ. पहिल्या दिवसापासून ही नियमावली आहे. जे तुम्ही चेंडू चॉईस करता, अर्धा 1 डझन दिनेश बंधू चेंडू चॉईसला घेतले जातात आणि त्यातून 2 निवडले जातात आणि गेला की अजून 2 मागतात. म्हणजे आयोजकांनी चेंडू आणायचे किती? सुरुवातीला जर आपण पाहिले तर 20 ते 25 रुपयाला चेंडू याचा MRIचा, आता चेंडू झाला 70 ते 80 रुपयाला. आयोजकांना वाढलेला खर्च, पूर्वी 4 टेबल टाकले, खाली खुर्च्या ठेवल्या की स्पर्धा व्हायची. आता मंडपलाच खर्च झाले 60-70 हजार रुपये. नाईटचे असेल ते 2 लाखापर्यंत जातोय. पूर्वी समालोचक वडापाव व समालोचन आम्ही देखील केलं बंधू, पण आता मानधन लागते. पंच देखील पूर्वी तेच राहायचे, पण भांडणं पण तेवढीच व्हायची. 15 वर्ष दिनेश बंधूंनी समालोचन फक्त जेवणावरती केले. फ्री सेवा, जेवाल देखील घरी. म्हणजे हे दिवस होते. आज सर्वांसाठी चांगले दिवस आलेत. पंच असतील, समालोचक असतील, गुणलेखक असतील, लाईव्ह असतील, मंडप असतील, DJ असतील. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन भालेकर. पहिला चेंडू काय फेकलाय, शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकतोय गोलंदाज आणि पंचांचा इशारा होतोय अव्वांतरचा. अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 25-25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. हे मैदान म्हटलं की नेहमीच फलंदाजांना गोलंदाजांना अनुकूल असणारे मैदान. हा चेंडू फक्त दिशा दिली, कट नजाकत, व्हेरी व्हेरी स्पेशल. VVS लक्ष्मणची आठवण करून देणारा शेवटबंद चेंडूवरती नजर ठेवली उमेशनं आणि त्यानंतर आलेला हा चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर. सुंदर फटका, लेट कटचा फटका. उमेश कर्णुक फलंदाजी करतोय. अनेक वर्ष हा खेळाडू या गावासाठी खेळतोय. फुलर लेनचा चेंडू दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षण तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 30रं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एकूण जर आपण पाहिलं तर चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना संघ. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक चांगली रणनीती आखली गेली. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन भालेकर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला, अगदी खांद्याचा वापर करतोय आणि त्यानंतर मात्र अगदी बॉडीच्या जवळून हा चेंडू जातोय. योगेश पाटील आक्रमक खेळाडू, या टीमचा संघाचा लीड करणारा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आणि कशा रीतीने फलंदाजी करेल आपल्या टीमसाठी. या वर्षी जर आपण पाहिला चांगल्या लयमध्ये असणारा हा संघ परी 11 चेरवली आणि त्यानंतर खानाव संघ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगली कामगिरी या दोन्ही संघांना करावी लागेल. फाईन लेगला त्याचा आवडता फटका, चेंडू जाईल सीमा पार षटकार. खणखणीत षटकार मारलाय आणि संघ जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती. ह्याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि काय दमदार सुरुवात राहिली. स्पर्धेचे आयोजक जर आपण पाहिलं श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ चषक आणि महत्त्वाचं योगदान रोहित पाटील असतील, सूरज भगत असतील, समाधान भगत असतील, ओमकार पाटील असतील आणि संपूर्ण त्यांची टीमनं घेतलेलं मेहनत तुम्ही पाहताय. एक चांगली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं योगदान संपूर्ण ग्रामस्थांचं लागलंय. आडव्या बॅटने स्विच हिटचा फटका, चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर.
पण पहिला अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 ओव्हरमध्ये आल्या त्या 24. या षटकामध्ये खर्च केल्या 16 धावा, ज्यामध्ये एक अव्वंतर पाहिला, 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल ही धावसंख्या आपण पाहिली. महत्वपूर्ण षटक फेकत असताना गोलंदाज अर्जुन भालेकरचं हे षटक, महागडी गोलंदाजी. विनायक भालेकर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. आज टीम मध्ये नाहीयेत, पण चांगलं सहयोग राहिलाय या गावासाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न, शॉट अँड पुल, पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार आणि 6 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावर. आता कोणते गोलंदाज असतील? जर चेरवली संघाला कमबॅक करायचे असेल तर एखादा फलंदाजाला बाद करावे लागेल. क्रिकेट आहे, 46 धावा म्हटली तर दिनेश बंधू सर 15.33च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. कृष्ण म्हात्रे यांची अचूक माहिती आमच्यापर्यंत येते. एक चांगली अपडेट आणि एक चांगली लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. गतवर्षी देखील या स्पर्धेला फॉर्च्यून इव्हेंटनं खूप मोलाचं योगदान दिलं होतं. यावर्षी देखील त्यांची उपस्थिती आपण सलग 7 दिवस या स्पर्धेमध्ये पाहणार आहेत. आदित्य पाटील या गावातील उत्कृष्ट मराठी समालोचक, त्यानंतर एक चांगल्या आयोजनामध्ये मोलाचं योगदान राहिलंय. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 5 षटकांचे सामने दिनेश बंधू सर जी आम्ही स्पर्धा पाहिली नितलसच्या मैदानामध्ये, पहिल्या फेरीतील सामने 6 ओव्हरचे, त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने 5 ओव्हरचे, खूप मजा वाटली. आणि एनडी विभागामध्ये जर गतवर्षी 2 वर्ष ती स्पर्धा आम्ही पाहिली. स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान, श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं आदेश पांडव यांची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील दिनेश बंधू पहिल्या फेरीतील सामने 6 ओव्हरचे आम्ही पाहिलेत. आणि यावर्षी देखील ती स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. एक चांगली स्पर्धा थोड्या दिवसामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळेल. त्यानंतर समीरदादा पाटील नेरे यांच्या वतीने देखील रायगड ठाणे ग्रामीण प्रीमियर लीगचं पर्व देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर स्वर्गीय जितू 11 जहानमान नेरे टीम यांच्या वतीनं देखील तब्बल 1 लाखाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. 10 डिसेंबर पासून जी स्पर्धा 32 संघांना प्राधान्य देण्यात आल्यात, ती देखील स्पर्धा या विभागातील एक नामवंत स्पर्धा पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये चेतन, हा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच लाईनचे चेंडू ज्यावेळी गोलंदाज फेकत असतात त्यावेळी तुमच्यामध्ये ती कॅबिलिटी हवी आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे की ज्या साईडला मी चेंडू फेकतोय तिथे गोलंदाजानं क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. पण दिनेश बंधू अनेक वेळेला आपण पाहतोय संघाचा यष्टीरक्षक अथवा कर्णधार फील्ड लावत असतोय, गोलंदाज फक्त 6 चेंडू फेकून कधी मी बाहेर जातोय हेच पाहत असतो. खऱ्या अर्थानं विचार केला तर गोलंदाजाला स्वतःची लाईन हवी असते, माहीत हवी असते, कारण कशा प्रकारचे बॉल टाकणार आहे, कुठे टाकणार आहे, त्याप्रमाणे फील्ड सजवणं हे त्याचं कर्तव्य राहतं. कारण किपर त्याला सहाय्य करेल, परंतु मुख्य काम हे गोलंदाजाला पहिल्यांदा गोलंदाजाला नियंत्रित गोलंदाजी माझी स्ट्रेंथ काय हे जर कळली ना तर मात्र तो फिल्डिंग लावत असतो. कारण एकूण विचार केला तर जवळजवळ 6 चौकार त्या रिझनमधून आपण पाहिलेत. काय फलंदाजी राहिली आहे खानाव टीमसाठी, अप्रतिम झेल फलंदाजी आणि धावपळ धावा लागल्यात 50, अर्धशतक कंप्लीट. यावेळेस फिरून मारलाय गरकन गिरकी, फाईन लेगला चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच दिनेश बंधू सुंदर फलंदाजी राहिली, उमेशचं कौतुक करावं लागेल. आज संघामध्ये अनेक प्रमुख खेळाडू नाहीत, गोलंदाज नाहीत, तरी देखील उमेशची वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 27 धावा, 6 चौकार ज्यामध्ये आपण पाहिल्यात, तर 24 धावसंख्या ज्या बॅटमधून चौकाराने आले आणि त्यानंतर मात्र सुंदर कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. हा चेंडू कट केलाय, पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात अडवेल का, पण तो चेंडू सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. कर्णूकच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक आले, 3 चौकार लगातार लगावले त्या फलंदाजानं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 58 या आकड्यावरती.
सुंदर दमदार कामगिरी राहिली आणि 35 या आकड्यावरती खेळतोय उमेश कर्णूक. 31 या आकड्यावरती खेळतोय. सुंदर कामगिरी राहिली उमेशची आणि एकंदरीत हे षटक जर चेतन भालेकरचं आपण पाहिलं तर महागडी गोलंदाजी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा आता मात्र कुठेतरी लेंथ सापडली. ओरपीस लाईनचा चेंडू 45 लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. कमबॅक करावं लागेल. खरं या मैदानामध्ये 2 दिवसामध्ये जर बंधू पाहिला तर 66 हा आकडा उच्चांक आहे या मैदानामध्ये. परंतु दोन टीम जर पाहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा चेसिंगच्या विरुद्ध त्या धावा दिल्यात. काल कलवा संघाने दिल्या, पहिल्या दिवशी श्री गणेश वाजे संघाने दिल्या. म्हणजे ते धावा देखील चेस होतात हे देखील विसरून चालणार नाही. आडव्या बॅटने खेळलाय आणि हा त्याचा फेवरेट फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 65 या आकड्यावर. चला 2 चेंडू इथून द्या आता. हा चेंडू पुरवले जातील. दीपक सर, खऱ्या अर्थानं पाहिलं तर या षटकाचं पृथक्करण पाहिलं तो गोलंदाजाला स्वतःला समजणं गरजेचं होतं की सगळे बॉल एक जर फुल्लर लेन सोडलं तर सगळे बॉल आखूड टप्प्याचे होते आणि त्याच्यामुळे फलंदाजाला फार काही करावं नाही लागलं. त्यांना फक्त जागीच दिशा दिल्या आणि सगळ्या आखूड टप्प्याला मात्र सगळ्या स्टंपच्या पाठीमागेच धावा झाल्या. मग थर्ड मॅन असेल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल किंवा फाईन लेग असेल, तिकडे सगळ्या धावा झाल्या. त्या मुख्य कारण असं होतं की आखूड टप्प्याची गोलंदाजी. दिनेश पाटील सर, गोलंदाज जर पाहिला पहिला अगदी फ्लोमध्ये येतो, त्यानंतर अगदी 1 ते 2 पावलावरती आला की थोडासा पाऊस करतोय आणि तिथून मात्र पुन्हा एकदा जी रिदम भेटायला हवी आहे ती त्याला मिळत नाही. गोलंदाजाला ती खूप महत्त्वाची आहे. रनअपमध्ये प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा रनअप खूप प्रॉपर असायला हवा आणि त्याच्यामुळेच तुमचं रिदम बिघडलं की मग मात्र तुम्ही स्टंपजवळ जाऊन ज्यावेळेला थांबता किंवा विचार करता कुठे पाय टाकायचं आहे. पूर्वी दीपक सर, पूर्वी तर त्या बॉक्समध्ये पाय टाकायला लागायचा अन्यथा नो बॉल असायचा लाईन टचला. सुंदर फटका आणि स्पर्धेतील धावांचा उच्चांक जातोय खानाव संघाच्या नावावरती. 71 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ह्या नवीन वर्षामध्ये जर आपण पाहिलं आमदार चषक कोपरोलीची रोशन शेठ पाटील 12-12 किंग यांची देखील स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ चषक जय हनुमान चेरोबा 11 दुंद्रेपाडा मिथून सिनारे यांची स्पर्धा देखील डे नाईटची तुमच्या भेटीला येते. त्यानंतर साई स्टार क्रिकेट संघ विगर, माजी रायगड जिल्हा परिषद विलासदादा नारायण फडके विगर यांच्या नावाची स्पर्धा देखील जानेवारी महिन्यामध्ये आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. डे नाईटचे फॉर्मॅट 1,20,000 प्रथम पारितोषिक, त्यानंतर 60,000 आणि त्यानंतर 30-30 असे 6 पारितोषिक आणि मालिकावीर्यासाठी सरप्राईज ग्रिप असेल. कदाचित 2 बाईक देखील असू शकतील, ते देखील तुमच्यासमोर येईल थोड्या दिवसात. पण गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक फेकण्यासाठी कोण आलाय? तुषार भालेकर. सुरुवातीला गोलंदाजी केली गौरव पाटील, मयूर पाटील. त्यानंतर जे भालेकर बंधू आलेत 22 धावा खर्च केल्या, एकाने केल्या 24. ही मागणी गोलंदाजी राहिली. सुंदर गोलंदाजी. या लाईन आणि लेंथवरती जर चेंडू फेकले तर स्विच हिट किंवा फाईन लेगला चेंडू खेळणं थोडं अवघड जाईल. कारण या मैदानाचा एकंदरीत विचार केला दिनेश बंधू सर, डीप लॉंग अप डीप लॉंग ऑन या सीमारेषा थोड्याशा लॉंग आहेत आणि तिथे मात्र खेळाडू झेलबाद होताना आपण पाहिलेत. 14 चेंडूमध्ये 51 धावांची भागीदारी झाली आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो. चांगली फलंदाजी केली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फेकी देखील सुंदर, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 72 या आकड्यावरती. 72 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान सुरमाल मैदान आणि इथून पुढे जर
धीरज बंधू आपण पाहिला तर फिल्म स्टार सलमान खान याचं फार्म हाऊस अर्पिता फार्म हाऊस देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. सुंदर फटका, उंची जास्त, लांबी देखील जास्त आहे आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमा पार. दमदार षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 78 या आकड्यावर. तो दुसरा सव्वा सेर. योगेशच्या बॅटमधून लगातार 4 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. सुंदर फलंदाजी. यावेळेस देखील पुन्हा एकदा ओव्हरपिच लाईनचा चेंडू फेकलाय आणि बॅक टू बॅक 5वा षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 84 या आकड्यावर. मध्ये 5 षटकार लगावल्यात बॅक टू बॅक योगेश पाटील या फलंदाजानं आणि वन मॅन आर्मी. त्यानंतर उमेश कर्णूकचं कौतुक करावं लागेल, चांगली साथ दिली त्यानं. यावेळेस मात्र सुंदर चेंडू फेकला गेला. एक धाव कंप्लीट केले. दुसरी आणि प्रयत्न क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 80 या आकड्यावरती. 86 धावा धावपल कधी पाहायला मिळाल्यात. 3 षटकामध्ये जर आपण पाहिले जेवढे चेंडू खेळल्यात त्यामध्ये 5 षटकार झालेत. धावसंख्याचा उच्चांक जर आपण पाहिला या स्पर्धेमध्ये होतोय खानाव संघाच्या नावावरती 46 धावसंख्येवरती वैयक्तिक धावसंख्या योगेशची आपण पाहिली. हा चेंडू सुंदर गोलंदाजी आणि पहिलं सत्र झालंय समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कधी धावा लागल्यात 86 धावा जमवल्यात आणि 87 धावांचं लक्ष गाठायचे पुढल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना परी 11 चेरिवली टीमला. ते लक्ष कशा प्रकारे पार केले जाईल, ते कशा प्रकारे लक्ष वाचवले जाईल याचं धावतोने ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. एक उत्कृष्ट मराठी समालोचक आणि बेलवली ग्रामपंचायत उपसरपंच तथा आपण जर पाहतोय एक उत्कृष्ट शिवभक्त कवी यांचं समालोचन दिनेश बंधू आणि 19 चेंडूमध्ये 66 धावांची पार्टनरशिप या मैदानावरती आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी उमेश आणि योगेशांची राहिली आणि मी इथून घेतोय रजा आणि पुढील समालोचन आपण ऐकूया दिनेश बंधू यांच्याकडे आणि तत्पूर्वी डीजे. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पूर्ण मॅचची समरी पहा. मॅच नंबर 14 ग्रुप स्टेजच्या मॅचेस आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र पाहतोय की नॉकआउट सिरीज राहते. आई गावदेवी खानाव संघानं प्रथम फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र काय अफलातून योगेश पाटीलनं 11 बॉल्समध्ये तब्बल 46 धावा ठोकल्या आणि उमेश कर्णूकनं मात्र 14 बॉलमध्ये 32 धावा. अप्रतिम दर्जेदार खेळ दाखवत 5 षटकांच्या खेळामध्ये 86 धावा जोडल्या
आणि चेरोली संघासमोर 87 धावांचं आव्हान उभं केलं. 5 बॉल्समध्ये लगातार ज्या वाट्याला आपल्या आले त्या 5 बॉल्समध्ये 5 षटकार ठोकण्याचा भीमपराक्रमसुद्धा योगेश पाटीलच्या नावावरती. योगेश पाटीलनं इथं उभे राहून एक प्रश्न विचारला होता की धावांचा हायेस्ट काय. त्याला पहिल्यांदा सांगितलं 66. तो म्हणाला ठीक आहे. त्यानंतर म्हणाला पहिल्या सामन्यामध्ये किती झाल्या 39. दोघे मिळून धावा जमवायचा प्रयत्न केला असं मला वाटतंय की दोघांचा एकदमच रेकॉर्ड बनवूया असा हा रेकॉर्ड थोडासा योगेश पाटील आणि टीमच्या नावावरती. आणि 19 बॉल 66ची पार्टनरशिप म्हणजे 66 पण दोघांनीच आम्ही काढल्या हे सांगायचं त्यांना होतं. परंतु विचार केला ना तर संघ उशिरा आला, थोडेसे खेळाडू नाही आहेत नव्हते, या सगळ्यांना घेऊनसुद्धा विपरीत परिस्थितीवर मात करत या गावदेवी खानाव संघानं मात्र कमालीचा खेळ. त्याला सामना सुरू करा. यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना होणार आहे. चला सामना सुरू करा प्लीज. टाईम अलर्ट केला जातो आहे. आम्ही टाईम लिहिला आहे 12 वाजून इथे मात्र 4 मिनटं. 12 वाजून 4 मिनटं टाईम अलर्ट झाला आहे. त्याच्यामुळे इथून पुढचा सामना पुढचा वेळ हा तुमचा असणार आहे. याच्यात नोंद घ्या. 12 वाजून 4 मिनटं 12:04. लेट्स प्ले. गणेशजी टेंबे सर त्याचबरोबर उमेशजी वगैरे. पहिलाच बॉल अशोकजी. पहिल्याच बॉलला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे फाईन लेगच्या मधून हा बॉल गेला. फाईन लेगच्या मधून हा गेला खणखणीत चौकार. निलेश भालेकर आणि नॉन स्ट्राईकला मात्र उभा आहे तो बसवंत भालेकर. गोलंदाज पंकज पाटील. खुला टप्प्याचा बॉल इथे मात्र मोठा फटका नाही. पंकज भगत पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर डॉट बॉल. चांगली सुरुवात. धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. 87. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र 23 तर्राज. स्पीडला जज नाही करू शकला फलंदाज निलेश आणि त्याच्यामुळे तो खेळला डॉट बॉल. राईट आर्म मोर द विकेट. गोलंदाजी करताना आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवत सुंदर बॉल. पहिला बॉल टप्प्याचा पडला तिथे मात्र फाईन लेगमधून चौकार गेला. त्यानंतर यॉर्कर लाईनचा बॉल आणि इथे मात्र फुल टॉस. स्लोवर व्हेरिएशन पाहतोय आपण. क्लास व्हेरिएशन. याच्या अगोदरचा बॉल जो तेज तर्रास टाकला कदाचित फलंदाज निलेशला वाटला की हा बॉल ही तसाच येईल तो तयारीत राहिला. परंतु गोलंदाजानं मात्र अक्कल हुशारीनं काम घेत स्लोअर बॉलचा मारा केला आणि पंकज भगतनं हा टाकला लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. 87 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला धावा जमाव्या लागतील. आणखीन एक खोलवर टप्प्याची गोलंदाजी. काय टिचून गोलंदाजी. पॉवर प्लस षटक हाताळताना मात्र अतिशय दर्जेदार इथं खेळ राहिला आहे. अप्रतिम दर्जेदार खेळ गोलंदाजी राहिली आहे. धावा जमवल्यानंतर शांत संयमी खेळ सुरू जरूर आहे परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणखी एक चांगला फटका इथे मात्र कव्हर पॉईंटला पाहतोय. छत्रक्षक थोडा फंबलिंग तिथे पाहिला. सिंगल रन्सला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा वेळ तिथपर्यंत मिळाला. 2 या सलामी मिळाला निलेशला आणि बसवंतला आणि इथे मात्र 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाबळकर धावा लागते ते बिनबाद 7 धावा. आता फक्त उरलेत 4 षटकं आणि 4 षटकामध्ये तब्बल 80 धावांची गरज आहे. गावदेवी खाना वर्सेस परी 11 खंडोबा चेरोली संघ या 2 संघांमध्ये लढत सुरू आहे. चेरोली संघानं प्रथम गोलंदाजी जरूर केली. टॉस त्यांच्या बाजूने लागला परंतु क्षेत्ररक्षण स्वीकारलं परंतु गोलंदाज मात्र खूप महागडे ठरले. त्याच्यामध्ये विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा गौरव पाटीलनं, मयूर पाटीलनं 10 धावा, अर्जुन भालेकरनं तब्बल 22 धावा आणि त्यानंतर मात्र चेतन भालेकरनं 24. या 2 षटकामध्ये अमाप धावा आल्या. तुषारच्या षटकामध्ये सुद्धा आल्या 15.
त्याच्यामुळे आव्हान मोठं राहिलं. गोलंदाज आपण पाहतोय योगेश पाटील. योगेश पाटीलला पलटवार. तू आम्हाला 5 बॉलला 5 ठोकलेत, त्यातला पहिला इथे मात्र वसूल केला जातोय आणि ठोकला जातोय षटकार. मात्र प्रहार केला आणि व्याजासहित वसूल करण्याचा प्रयत्न षटकारांनी केलाय. आणखीन एक धमाका, परंतु सीमारेषा खूप दूरवरची राहिली ती. इथे कदाचित 2 रन होऊ शकल्या असत्या. पहिल्यांदा वाटला की षटकार जाईल, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हा जरा दूरवरचा प्रवास राहिलाय. तिथे थोडंसं अंतर लांबचं आहे मैदानाचं, त्याच्यामुळे बॉल बराच वेळ हवेत राहिला. वाटलं होतं की बॅटमधून निघाल्यावर षटकार जाईल, परंतु झेलसाठी परावर्तित झाला. पण झेल ही मात्र पकडता आला नाहीये नीरज पाटीलला. हाही बॉल हवेत राहिलाय, परंतु आता हा सेफ लँडिंग होईल. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येईल. तत्पूर्वी मात्र 2 रन कंप्लीट. बॉल हवेत उडाल्यावर मात्र आपण पाहतो की फलंदाज पाहत राहतात हा झेल होईल का. त्याच्यामुळे रन्स मात्र कमी पडते. इथे मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धाव्यांची 16वर मजल मारण्यात आली आहे. या षटकामध्ये प्रति हल्ला सुरू आहे. भरदा वेगानं बॉल, भरदा वेगानं. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी. फलंदाजीमध्ये 46 धावा जोडल्यानंतर गोलंदाजीमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवताना पहिल्या बॉलवर निलेश भालेकरनं प्रहार जरूर केला. दुसरा बॉल वाटला होता की कदाचित बाहेर जाईल, परंतु मैदानाचा अंतर आणि हवा विरोधात गेली फलंदाज निलेश भालेकरच्या आणि झेल सुटला. भरदा वेगानं कमबॅक करणार षटक आहे, कारण षटकार खाला पहिल्या बॉलवर. त्यानंतर मात्र सूर सापडू दिला स्वतःलाच, कारण समजलं की इथून स्वतःला रोखावं लागेल. त्यानंतरच्या 4 बॉलमध्ये निव्वळ 3 धावा. दबळकर धावा 16 धावा. अंतर दूर आहे, 87 धावांचं अंतर. हाही बॉल हवेत राहील, परंतु दूर राहील. 30 यार्डाच्या आतमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. दुसऱ्यांचा प्रयत्न नाही आहे, ही रिस्क बनली असती. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 87 धावांचा पाठलाग करताना परी 11 खंडोबा चेरोली संघ जाऊन ठेपलाय, तो म्हणजेच बिनबाद 17वर. प्रज्वल पाटील नवीन गोलंदाज. धावांचा डोंगर उभा असल्या कारणानं विचार केला तर गोलंदाजांना फार प्रेशर नाही आहे. त्यांना माहिती आहे की हे अंतर आता खूप दूरचं होत चाललं आहे, त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये गोलंदाजी ते करू शकतात. प्रज्वल पाटील बघूया. उंचपुराचा हा गोलंदाज. स्ट्रायकर मात्र पुन्हा एकदा बसवंत. सिंगल रन्स मात्र मिळते बॅटची काढा आणि ते इनर एज लागली, त्याच्यामुळे 1 या धावसंख्येनं धावफलक मूव्ह होईल 18वर. सॉरी, विनर वर्सेस विनर पुढचा सामना लक्षात घ्या. विगर संघ कैलासवासी सौ शारदा काकू प्रतिष्ठान विहिगर 6 स्टार विगर संघ या संघातील विजेत्या संघासोबत लढेल. चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल झालाय बॉल. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, पण दोघांनाही चकवत मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर आणि इथे आलाय हा आणखीन एक बहारदार चौकार. बऱ्याच अवधीनंतर हा चौकार. या चौकारांना धावफलकावर धावा लागल्या 22 धावा. 87 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 3 सुरू आहे. राईट आर्म डाऊन विकेट. फटका चांगला आहे आणि झेल ही चांगला आहे. अविज जाधवनं मात्र एक सुंदर झेल टिपला. एक फ्लॅट फटका लगावला होता जरूर,
परंतु इथे मात्र निलेश भालेकर परतेल आणि संघाला पहिला हादरा बसेल निलेशच्या रूपानं. सलामीर निलेश भालेकर मात्र बाद झाला, डगआउटच्या आश्रयाला आला. पूर्वार्धामध्येच खऱ्या अर्थानं चेरोली संघाचे खांदे पडले असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे. जिथे अर्जुनच्या एका षटकामध्ये 22 धावा आल्या, चेतनच्या एका षटकामध्ये 24 धावा आल्या आणि धावांचं आव्हान जेव्हा मोठं उभं झालं त्याच वेळेला मात्र चेरोली संघ अडचणीमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर 30 पैकी पहिल्या पूर्वार्धामध्ये 16 बॉल्स सीमारेषेच्या बाहेर, त्याच्यामध्ये 10 चौकार आणि 6 षटकार असे 16 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवल्यावर त्याच धावा फार मोठ्या झाल्या. 40 आणि 36 अशा तब्बल 76 धावा या 16 बॉल्समध्ये आलेत 30 पैकी. वाईट बॉल. कीपरमध्ये ह्या चलाकी सगळ्याच कीपरमध्ये असतात. आउटसाईड द ऑफ स्टंप बराच बाहेरून गेला. लगेचच कीपरनं सांगितलं नो डाऊट, ओके, बॉल चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे, कमॉन कमॉन. आणि ती हुशारी मात्र पंचांनी ओळखली आणि ते दर्शवला वाईट बॉल. आणि ही चलाकी कीपरची होती. कीपरनं सांगितलं होतं की हा आणखीन एक वाईट बॉल, स्लोवर टाकायचं आहे तुला. आणि तिथेच मात्र नाही, त्यांनी दाखवलं, मागून ॲक्शन दाखवली की तुला स्लोवर टाकायचं आहे आणि त्याच्यामुळेच त्याने मात्र स्लोवर टाकला, फक्त बाहेर बॉल गेला, त्याच्यामुळे मात्र हा वाईट. 2 लागोपाठ वाईट. आणि अखेरकार मात्र हवी बॉलपर्यंत येईल, उचलेल, फेकेल, रन्स, मी तू तू, सिंगल रन्स, सिंगल रन्स. या फटक्याने सिंगल डबलने काही फार मोठा फरक पडणार नाही आहे तो खानाव संघाला, कारण धावांचा मोठा डोंगर आहे. तो चढायचा असेल ना त्याला वेळ ही तेवढीच रिस्ट्रिक्ट आहे, त्या वेळेत ही चढावं लागेल. त्याच्यामुळे त्या 5 षटकांमध्ये 87 धावांचा पाठलाग आता अवघड वाटायला. कलाकारी दाखवली, चांगला फटका, फक्त कलाकारी दाखवली. स्क्वेअर लेगच्या मधून फुल टॉसला कन्वर्ट केलं आणि चांगला स्वीप पाहिला, हा मात्र आला चौकार. अपील जोरदार. पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि निरखून पाहिलं आणि नंतर मात्र पंच गणेश टेंबेसरने सांगितलं हा मात्र LBW आउट. इथे मात्र धावांची भूक दाखवायला हवी, ती धावांची भूक दिसत नाहीये. जणू काही पराभव आम्ही स्वीकारलाय असंच काहीशी फलंदाजी होताना पाहतोय, परंतु गोलंदाजी ही तेवढेच महत्त्वाची आहे.
चला कैलासवासी सौ शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर संघात संगणक आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. हा फटका आणखीन एक चांगला आहे. उंची घेतली आहे, क्षेत्ररक्षकांना मात्र कमाल दाखवली आहे आणि तिथून मात्र नेमबाजी होईल. आता नेमकं काय इथे मात्र फलंदाजाला मात्र स्वतःला आत्मसमर्पण करावं लागलं, कारण रनआउटच्या रूपानं मात्र पसपंत बालेकर झाला बाद. इथे मात्र रनआउटच्या रूपानं मात्र बाद झाला फलंदाज. नवीन फलंदाज पाहतोय आपण निशांत पाटील, पण स्ट्रायकर मात्र पाहतो तुषार बालेकरला. फुल टॉस बॉल, फुल टॉस नाही, पोटा फटका नाही कन्वर्ट करू शकला. कदाचित स्पीडला जेज नाही करू शकला. हा स्लोअर बॉल होता, स्पीडमधला व्हेरिएशन पाहिलं आणि त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो मित्रांनो की खऱ्या अर्थानं पराभव हा मैदानात डायरेक्ट कधीच होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग तो रणांगणात. तो मनातला पराभव कदाचित चेरोली संघानं स्वीकारला. आणखीन एक चांगला बॉल, भरदा वेगानं निर्धाव बॉलची सांगता होती है डॉट बॉल. चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, तो नंबर आला 0. शून्याला स्वतःचं असं अस्तित्व काही नाही आहे, परंतु शून्याच्या अवतीभोवती जर कोणी उभं राहिलं ना तर शून्य त्याला 100 पटीनं वाढवतो. बॉल हवेत राहिलाय, कदाचित आणखीन एक विकेटचं पतन इथे पाहायला मिळेल आणि तुषार बालेकर होईल आउट. हेही षटक योगेशने मात्र हा झेल टिपला. कमाल षटक हेही राहिलंय. षटक क्रमांक 4 संपलं. या षटकामध्ये धावाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2च धावा आल्या आणि फलंदाज मात्र बाद केले त्यांनी 2. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ, 4 बाद, धापळकर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 32. 87 धावा. उमेश कर्णुक गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 5 शेवटचा हातलेल. 87 धावांचा पाठलाग खूप दूर राहिला आतापर्यंत. 32 धावा धापळकर लागलेत. आदरणीय अनंतजी गोपाल भगत साहेब यांना विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अनंतजी गोपाल भगत साहेब यांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. उमेश कर्णुकचा हा बॉल आणि उमेश कर्णुकच्या बॉलवर मात्र नक्कीच आदरणीय आनंददादा भगत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी ट्रॉफीज देण्यात आलेत. त्यांचंही विशेष आभार आणि आपलं सहकार्य असंच मिळत राहू दे आम्हाला, ही सदैव अपेक्षा. लेगबायची ही रन मात्र येते. लेगबायची एका रन हा सामना कंटाळवाणा राहिला आहे, कारण पूर्वार्ध फार बहारदार आणि रंगतदार राहिला. 10 चौकार, 6 षटकारांची आतिषबाजी, महापूर आला. आणि कसं असतं ना की एकदा एक महापूर आला की दुसरा पूर लगेच येत नाही, त्याच्यामुळे शांत वाहते इंद्रायणी अशा प्रकारचा खेळ राहिला. फलंदाजी खामोश झाली, प्रतिकार नाही दाखवता आला. अक्षरशः फसवलंय गोलंदाजांनी. स्लोवर गोलंदाजी पाहिली. चला विहिगर संघ कॅप्टन टॉस सेल संपर्क साधा. इथून विजेता संघ लगेच मॅच खेळला जाईल. उमेश कर्णुकची गोलंदाजी मात्र अतिशय उत्तम. 3 बॉल्समध्ये 1 फक्त लेग बायची रन. आणि अखेरकार विजणारा दिवा मोठा होऊन विजतो ना, परंतु तो उजेड कोणाच्या फायद्यात पडत नाही. या धावा 6 फार फायद्यात नाही पडणार. फक्त होईल की पराभवाचा आणि धावांचा अंतर कमी होईल. हा आला षटकार बऱ्याच उशिरानंतर दाखवलेला. हा मात्र निखिल भालेकरचा षटकार. अखोट टप्प्याची गोलंदाजी.
फसवी गोलंदाजी राहिली आहे. 16 बॉल पहिल्या पूर्वार्धामध्ये सीमारेषेच्या बाहेर गेले आणि ते 14 डॉट खेळले या इनिंगमध्ये. त्याच्यामुळे चेरोळी संघात सगळं विरोधात गेलं. हा फटका चांगला आहे. आखिरकार रिकामी जागा हेरली आहे पण क्षेत्ररक्षक तिथेही तैनात आहे आणि हा सुद्धा कदाचित 15वा डॉट बॉल आला आणि इथेही सामना मात्र संपला. चला दोन्ही संघांना लाईनअप करा, सेकंड करा आणि इथे मात्र हा सामना संपलाय. एक हाती या सामन्यावर कमांड मिळवली ती म्हणजेच गावदेवी खानाव संघानं तब्बल 47 धावांनी आपला विजय संपादन केलाय. या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि टॉस केला जाईल तत्पूर्वी मात्र मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 11 बॉलमध्ये तब्बल 46 धावा जोडणारा 5 बॉलमध्ये सलगच्या 5 षटकार ठोकणारा फलंदाज योगेश पाटील. योगेश पाटील या सामन्याचा सामनावीरचा लाईनअप करा. काणाव संघ तुम्ही सुद्धा लाईनअप करा. या सामन्यात सामनावीर योगेश पाटील 11 बॉल 46 धावा. गोलंदाजीमध्ये विचार केला तर गोलंदाजी त्याची खूप छान राहिली. 10 धावा त्याने मोजल्या परंतु फलंदाजी मात्र 11-46. मॅन ऑफ द मॅच. यानंतर